नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गतिसम क्लासेस बाय प्रदीप वाघ या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, अर्जुना 1.0 ही 8th स्कॉलरशिपची जी बॅच सुरू आहे, या बॅच मध्ये मॅथमॅटिक्सचे चॅप्टर 7 जीसीडी अँड एलसीएम आज आपण कव्हर करणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला वर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या लेक्चरचा फायदा होईल। चला सुरुवात करूया। आज आपण शिकणार आहोत ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर म्हणजे काय, जीसीडी। त्याला आपण काय म्हणतो, वी असं देखील त्याला आपण म्हणतो। ठीक आहे, जीसीडी आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर हे दोघांचा मीनिंग सेमच आहे, दोघांचा अर्थ सारखाच आहे। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट आपण शिकणार लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय, लसावी। काय शिकणार आपण, लसावी। ठीक आहे, आणि त्याच्यावरचे आपण काही क्वेश्चन्स बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर काय असतं आणि ते कसं काढलं जातं। समजा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊन समजूया। ठीक आहे, आता उदाहरण घेऊन कसं समजूया, तर समजा या ठिकाणी एक संख्या घेतली 6 आणि एक संख्या घेतली 12। ठीक आहे, जर मी 6 चे कॉमन फॅक्टर कॉमन डिव्हायजर म्हणजे 6 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातात त्या संख्या लिहिल्या तर त्या कोणत्या असतील, 1, 2, 3 आणि 6। का, कारण एकाने भाग जातो, दोनाने जातो, 6 ला 3 भाग जातो, 6 ला 4 भाग जातो, पण 6 ला मात्र 5 भाग जातो का, नाही। 4 भाग जातो का, नाही। 1, 2, 3 आणि 6 या संख्यांनी 6 ला भाग जातो। म्हणून 6 च्या कॉमन डिव्हायजर्स कोणकोणते आहेत, 6 चे जे डिव्हायजर्स आहेत फक्त ते कोणकोणते आहेत, 1, 2, 3 and 6। ठीक आहे, आता 12 चे कोणते आहेत, 12 ला पण 1 ने डिवाइड होतं, 2 ने डिवाइड होतं, 3 ने डिवाइड होतं, म्हणजे 3 च्या पायात पण येतो। ठीक आहे, 4 च्या पायात येतो का, हो येतो। 5 च्या पायात येत नाही, 6 च्या पायात येतो का, येतो। 7, 8, 9, 10 यांच्या पायात येत नाही, मग कोणाच्या पायात येतो, 12। ठीक आहे, मग वरती 1, 2, 3, 6 हे 6 चे डिव्हायजर आहेत आणि 1, 2, 3, 4, 6, 12 हे कशाचे डिव्हायजर आहेत, 12 चे डिव्हायजर आहेत। मग यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, काय की 6 आणि 12 यांचे डिव्हायजर्स कसे लिहायचे हे तुम्हाला कळलं। आता यांचे जर कॉमन डिव्हायजर लिहायचे असतील, काय कॉमन डिव्हायजर, कॉमन डिव्हायजर म्हणजे काय, सामायिक विभाजक। काय याला आपण बोलतो, सामायिक विभाजक असं आपण याला बोलतो। ठीक आहे, आणि हे लिहायचे असेल ना तर मग दोघांमध्ये कॉमन कोणते कोणते आहेत ना ते आपल्याला लिहावे लागतात। फॉर एक्झाम्पल हा बघा, 1 कॉमन आहे, 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 6 कॉमन आहे, 6 कॉमन आहे। ठीक आहे, मग इथं काय काय लिहून टाकले आपण, यांचे कॉमन फॅक्टर्स लिहून टाकले, काय 1, ठीक आहे, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 6 हे सगळे कॉमन फॅक्टर्स लिहून टाकले। पण आपल्याला काय विचारलेलं आहे, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर काय असतो म्हणे। ठीक आहे, मग ग्रेटेस्ट कॉमन, ठीक आहे, आणि फॅक्टर किंवा त्याला आपण डिव्हायजर असं देखील म्हणतो। काय म्हणतो, डिव्हायजर म्हणू। ठीक आहे, डिव्हायजर जो आहे तो काय आहे तर ते आपण बघूया। ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर काय असेल, मग या ठिकाणी ग्रेटेस्ट कोणता आहे, आता A1, 2, 3, 6 मधनं ग्रेटेस्ट कोणता आहे, तर तुम्ही म्हणणार की सर 1, 2, 3, 6 मधनं जो ग्रेटेस्ट आहे तो कोणता आहे, 6 आहे। म्हणून इथं आम्ही काय लिहिला, 6। तर ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर काय मिळाला, 6। म्हणजेच ग्रेटेस्टचा अर्थ काय होतो, मोठा, त्याला मराठीमध्ये महत्तम लिहिलं जातं। कॉमन म्हणजे काय, सामायिक, काय म्हटलं जातं, सामायिक, आणि डिव्हायजर म्हणजे काय, विभाजक असं देखील त्याला म्हटलं जातं। म्हणजे जे डिव्हायजर आहेत त्याच्यामधला जो कॉमन आहे तर तो कॉमन डिव्हायजरला आपण सामायिक विभाजक असं म्हणतो। ठीक आहे, आणि मग या पद्धतीने जीसीडी काढला जातो। पण जीसीडी काढण्याची आणखी एक मेथड आहे, ओके, ती मेथड देखील आपण शिकणार आहोत। पण त्या अगोदर हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं का, ठीक आहे। बघा, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर म्हणजे जीसीडी कसा काढला जातो हे तुमच्या समोर
एक छोटस लहान एक्झाम्पल घेतलं, पण ज्यावेळेस 2, 3, 4 मोठमोठ्या संख्या येतात त्यावेळेस आपण प्राइम फॅक्टरायझेशन मेथड जी आहे ती सुद्धा वापरतो. प्राइम फॅक्टरायझेशन मेथड ही क्लास 7 ला असते आणि ती तुमची झालेली आहे असं समजू, परंतु ती मेथड पुन्हा एकदा मी तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे जेणेकरून जीसीडी काढायला आपल्याला मदत होईल. ठीक आहे, चला मग आता बघा, जीसीडी म्हणजेच काय असतं, एचसीएफ देखील असतो, म्हणजे जीसीडी लाच आपण और काय म्हणतो आपण एचसीएफ. ठीक आहे, या दोघांचा मिनिंग सारखाच आहे. बघ, जीसीडी म्हणजे पण महत्तम सामायिक विभाजक होतो आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे त्याला एचसीएफ बोललं तरी सुद्धा त्याचा अर्थ तोच होतो. म्हणजे आता आपण जे जीसीडी शिकलो त्यालाच आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर असं सुद्धा म्हणू शकतो, एचसीएफ असं सुद्धा म्हणू शकतो. मग चला बघूया आपण. आता या ठिकाणी जर आपण एक विचार केला की या ठिकाणी 3-4 नंबर्स आपण घेऊन बघू. बघा हा, मी समजा असं घेतलं की इकडं 12 घेतला. ठीक आहे, किंवा एक क्वेश्चनच घेतो मी असं म्हटलं की फाइंड द एचसीएफ, म्हणजेच किंवा त्यालाच आपण काय बोलतो, जीसीडी बोलतो, ऑफ 12, 24, 36. समजा आपल्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त नंबर किंवा 2 नंबर्स असे जर जास्त नंबर्स आले आणि त्यांचा एचसीएफ फाइंड करायला लावला तर कसा करायचा? प्राइम फॅक्टरायझेशन मेथड या ठिकाणी आपल्याला यूज करायची असते. म्हणजे काय, पहिल्यांदा एक अशी आडवी लाईन टाका, मग नंतर उभी टाका, मग या सगळ्या संख्या लिहून टाकायच्या. 12, 24 आणि 36 लिहिले. आता 12, 24 आणि 36 यांना कोणत्या नंबरने, म्हणजे कोणत्या प्राइम नंबरने, म्हणजे कोणत्या मूळ संख्येने भाग जातो, त्या मूळ संख्येने भाग देऊन टाकायचा आहे. म्हणजे 12, 24 आणि 36 या कोणत्या मूळ संख्येने भाग जातो? मग मी म्हणेल की ठीक आहे, या सगळ्या समसंख्या आहेत म्हणून 2 ने भाग जातो. बघा, बेसक 12, ओके, बे 12 24, इथं बे 1 बे आणि बे 8 16 म्हणजे 18 आला. ठीक आहे, आता या सगळ्यांना म्हणजे 12, 24 आणि 36 याला कशाने भाग दिला आपण? 2 ने भाग दिला. कशाने भाग दिला? 2 ने. ठीक आहे, आता यात अजून कशाने भाग जातोय? बघा, अजून 2 ने जातोय. बे 3 6, बेसक 12 आणि बे 9 18. बरं ठीक आहे, आता ज्या संख्या आल्या, बघा मी याला थोडस वाढवतो. ठीक आहे, आता ज्या संख्या आला याला कशाने भाग जातोय ते बघू आपण. याला कशाने भाग जातोय? याला 3 ने जातोय. 3 1 3, 3 2 6 आणि 3 3 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे एक नंबरचा असा सेट आलेला आहे. बघा, ज्याला मी या ठिकाणी दाखवतो. हा बघा, हा एवढा पार्ट दिसला तुम्हाला? 2 2 3. व्हेरी गुड. 2 2 3, 2 2 3 हे जे दिसतंय हे काय आहेत? आपले डिवायझर्स आहेत. काय आहेत? डिवायझर्स. आणि हे असे डिवायझर्स आहेत, हे आपले कॉमन डिवायझर्स आहेत. ठीक आहे, मग आपण हे काय केलं? 2 ने डिवाइड केलं होतं, ह्या 2 ने डिवाइड केलं, मग 3 ने डिवाइड केलं. पण 1 2 3 या नंबर्सला कोणत्या कॉमन फॅक्टरने डिवाइड होतं का? होतं, पण ती कोणती संख्या आहे? 1. तिच्याने केलं काय नाही केलं काय सारखंच आहे. म्हणून 1 2 3 यांना एका व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्येने डिवाइड होत नाही. मग जिथपर्यंत डिवाइड होतं तिथपर्यंत डिवाइड करायचं आणि मग त्यानंतर हे जे इकडच्या साईडला, म्हणजे कोणत्या लेफ्ट साईडला आलेले जे नंबर्स आहेत, जे रेड बॉक्स मध्ये तुम्हाला मी दाखवलेले आहेत. ठीक आहे, तर हे नंबर्स जे आहेत यांना आपण काय म्हणू शकतो? यांचा जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टला आपण काय म्हणतो? एचसीएफ. काय म्हणतो? एचसीएफ. ठीक आहे, एचसीएफ इज इक्वल्स टू 2 × 2 × 3. म्हणजे जे रेड बॉक्स मध्ये आपल्याला नंबर दिसत आहेत यांचा काय करायचा? प्रॉडक्ट करायचा, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायची. मग काय येईल बघा? 2 2 जा 4 आणि 4 3 चा 12, म्हणजे 2 2 4 आणि 4 3 12. तर या ठिकाणी मी 12 लिहिला. मग जो एचसीएफ आहे, काय आहे? एचसीएफ तो काय निघाला? 12 निघाला. मग या ठिकाणी आपलं आन्सर काय आलं? एचसीएफ इज इक्वल्स टू 12. समजलं तुम्हाला? ही आहे, ही जी मेथड आहे या मेथडला कोणती म्हणतो आपण? प्राइम फॅक्टरायझेशन मेथड असं आपण म्हणतो. ठीक आहे, मग आता पुढे जाऊया. आपल्याला शिकायचंय लिस्ट कॉमन मल्टिपल.
काय? लिस्ट कॉमन. लिस्ट म्हणजे काय रे? लघुत्तम. लिस्ट म्हणजे काय? लघुत्तम. ठीक आहे. कॉमन म्हणजे काय? सामायिक. कॉमन म्हणजे काय? सामायिक. आणि मल्टिपल म्हणजे काय? विभाजक. काय? विभाजक. ठीक आहे. लघुत्तम, सामायिक, विभाजक. लिस्ट, कॉमन, मल्टिपल. ठीक आहे. याला शॉर्टकट काय म्हणतो आपण? LCM. मराठीत काय म्हणतो याला आपण? ल म्हणजे लघुत्तम, सा म्हणजे सामायिक, वि म्हणजे विभाजक. ठीक आहे. असं म्हटलं जातं. मग तुम्हाला क्वेश्चन आला समजा, फाइंड द LCM ऑफ 6 and 12. 6 आणि 12 या दोन अशा संख्या घेतल्या की ज्यांचा तुम्हाला LCM काढायला लावला. लिस्ट, कॉमन, मल्टिपल काढायला लावलं. मग आता एक जी मेथड आहे ती आपली जी मेथड आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की याच्या अगोदर तुम्ही कोणत्या मेथडने करत होते. तर तुमच्याकडे एक मेथड होती की जो 6 आहे हा नंबर लिहून घ्यायचा आणि 12 आहे हा नंबर लिहून घ्यायचा. ठीक आहे. आता 6 चे मल्टिपल्स लिहायचे. काय लिहायचे? मल्टिपल्स. काय लिहायचे? मल्टिपल्स. मल्टिपल्स कोणकोणते यायचे? मल्टिपल्स कोणकोणते यायचे बघा. इथं मी विभाज्य म्हणतो, सॉरी. आता बघा, मल्टिपल मल्टिपल कोणकोणते यायचे बघा. मल्टिपल्स यायचे 6चा पूर्ण टेबल. 6 6 दून 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30 आणि असे सगळे नंबर्स. ठीक आहे. मग 12चे लिहायचो पण 12चे मल्टिपल्स 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48. ठीक आहे. अँड सो ऑन. आता याच्यात काय सांगितलं त्यांनी? कॉमन मल्टिपल कोणता आहे? काय सांगितलेलं आहे? कॉमन मल्टिपल. कॉमन मल्टिपल. मग कॉमन मल्टिपल म्हणजे कोणकोणते? ज्या कॉमन संख्या आहेत त्या लिहून काढणे. मग कॉमन संख्या कोणकोणत्या आहेत इथं बघा. या ठिकाणी 12 आहे तर 12 आहे. ठीक आहे. 24 आहे, 24 आहे. बरोबर. मग या आता मी जे कॉमन आहेत त्यांना लिहिलं 12 आणि 24 आणि अजून पुढे येत असतील. बरोबर. तर याच्यामधून जो सगळ्यात लहान आहे, काय आहे? सगळ्यात लहान. सगळ्यात लहान कोणता आहे आपला? 12 आहे. बरोबर की नाही? हा काय? लहान. म्हणजे काय विचारले आपल्याला? लिस्ट. लिस्ट, कॉमन, मल्टिपल. मल्टिपल ज्याला आपण काय म्हणतो? LCM. तर तो LCM काय आहे मग आपल्याकडे? 12 आहे. काय आहे? 12. कळलं तुम्हाला LCM कसा काढला जातो? कळलं? व्हेरी गुड. चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. आता एक्झाम्पल्सला सुरू करतोय, पण एक्झाम्पल्सला सुरू करण्याच्या अगोदर मी परत एकदा सांगतो तुम्हाला की नोटबुक, पेन तुमच्या हातात असायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करायला पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा, सॉल्व्ह करायचा, तुमचं आन्सर काय तर ते बघायचं, मग त्याच्यानंतर सोल्युशन बघायचं. अशी प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. कळलं? तर मग आता आपण सुरुवात करूया क्वेश्चन्सला. ठीक आहे. आता क्वेश्चनला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल तर पटकन पोहोचवा आणि त्यांनाही क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगा. ठीक आहे. चला तर आपण सुरुवात करूया. आता स्कॉलरशिपला असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. फाइंड द LCM ऑफ 30, 45, 60 आणि 75. कोणती मेथड शिकवली तुम्हाला? प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. मग प्राइम फॅक्टरायझेशन मेथड काय म्हणते आपली? प्राइम फॅक्टरायझेशन मेथड अशी म्हणते की सगळ्यात अगोदर हे नंबर्स आपण सगळ्यात अगोदर काय करायचं? या पद्धतीने मी व्हर्टिकल्स लाईन काढून घेतल्या. ठीक आहे. आणि याच्यात नंबर्स लिहिले बघा. कोणकोणते लिहिले? 30, 45, 60 आणि 75 हे नंबर्स लिहून टाकले. या नंबरला कोणत्या कॉमन फॅक्टरने डिवाइड होतोय? तर हे बघा 30, 45, 60 आणि 75 याला 5 ने भाग जातो म्हणजे 5 ने डिवाइड होईल. 5 5 6 30, 5 6 जा 30 झाला. बरोबर. 5 9 45, 5 9 चा 45 झाला. बरोबर ना. 12 पंचे 60 होतात म्हणून इथं 12 आला. बरोबर की नाही? आणि इथं जर आपण केलं तर 5 1 5 आणि 5 5 25 म्हणजे 15 5 75. ठीक आहे. तर 5 ने भाग गेला. आता मला सांगा परत या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय? 6 9 12 आणि 15 यांना कशाने भाग जातोय?
तर मग याला भाग जातोय आपला कशाने जातोय 3 ने जातोय बघा 3 ने. मग 3 ने भाग जातोय तर काय केलं आपण 3 दून 6 ठीक आहे 3 त्रिक 9 3 चोक 12 3 पाचे 15 म्हणजे आपण सगळ्यांना 3 ने डिवाइड करून टाकलं. आता बघा आता या ठिकाणी हे नंबर्स आलेले आहेत 2 3 4 5 याच्यातनं कोणत्या संख्येनं भाग जात आहे बघा. आता जर आपल्याला इथं जीसीडी काढायला लावलं इथं एलसीएम काढायला लावलेला आहे पण जर का समजा इथं आपल्याला जीसीडी काढायला लावला असता तर आपण काय केलं असतं जीसीडी जर काढायला लावला असता एक मिनिट जीसीडी जर आपल्याला काढायला लावला असता तर आपण काय केलं असतं फक्त 5 आणि 3 आहे ना यांचं मल्टिप्लिकेशन केलं असतं. पण आपल्याला काय काढायला लावलेलं आहे आपल्याला एलसीएम काढायला लावलेलं आहे. मग एलसीएम काढताना काय करायचं जोपर्यंत जितक्या संख्यांना भाग जातो ना देत राहायचं. समजा आता इथं 2 आला आहे आणि इथं 4 आलेला आहे बरोबर की नाही 3 आणि 5 ला कोणत्या संख्येने भाग जाणार नाही पण 2 आणि 4 ला तर जातोय कशाने 2 ने. मग त्यांना परत द्यायचं बेक बे 3 आला नाही जात ना जसाचा तसा बे दुन 4 5 आला नाही जात ना जसाचा तसा ठीक आहे. आता 1 3 2 आणि 5 यांचा कॉमन फॅक्टर म्हणजे यांना कोणत्या संख्येने भाग जातोय का नाही यांना फक्त एकानेच भाग जातो आणि दिला तरी त्याच संख्या येणार आहेत. मग अशा वेळेस काय करायचं यांचा जो एलसीएम निघणार ना बाळांनो तो एलसीएम कसा काढायचा तर या ठिकाणी बघा मी जो बॉक्स करतो बघा एवढं ठीक आहे यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन कसं मग LCM इज इक्वल्स टू या सगळ्या संख्यांचा गुणाकार करायचा 5 बघा इथं 5 त्रिक 15 15 दून 30 30 31 बरोबर की 30 त्रिक 90 9 दून 18 म्हणजे 180 180 पंचे 900 बरोबर. म्हणजे बघा मी जे दाखवलं ना यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा कसा बघा 5 इंटू एक मिनिट 5 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 इंटू 3 इंटू 2 इंटू 5 या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन काय ते बघा करून बघा 5 त्रिक 15 15 दून 30 30 31 30 त्रिक 90 90 दून 180 आणि 180 पंचे 900 म्हणजे या ठिकाणी आन्सर काय आलं 900. तर एलसीएम काय निघाला 900 तर हा आहे एलसीएम. बघा मी तुम्हाला समजवतोय त्यासाठी आपल्याला थोडासा उशीर लागतो आहे वेळ लागतोय पण जर तुम्ही ट्राय केला तर याचं उत्तर जेव्हा आपण फास्ट सॉल्व्ह करतो तर लवकर येईल. एकदा तुम्हाला कळलं की मग टेन्शन नाही ठीक आहे. आता आपण परत पुढच्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा काय आहे एक्झाम्पल्स म्हणतंय की एलसीएम ऑफ 2 नंबर्स इज 90 म्हणजे दोन जे नंबर्स आहेत एक त्याचा एलसीएम काय आहे 90 आहे. काय आहे एलसीएम 90 आहे. अँड देअर जीसीडी इज 15 म्हणजे जीसीडी हा काय 15 आहे. फाइंड द नंबर्स म्हणजे ते जे दोन नंबर्स आहेत ज्या दोन संख्यांचा एलसीएम 90 आणि जीसीडी 15 आहे तर अशा त्या दोन संख्या कोणत्या आहेत ना त्या शोधायच्या. लक्षात घ्या एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो तो नोट करून घ्या. काय करून घ्या नोट करून घ्या म्हणजे लिहून घ्या. काय आहे तो फॉर्म्युला माहिती का की दोन संख्यांचा जो गुणाकार आपण करतो बरोबर की नाही म्हणजे प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल्स टू LCM मल्टिप्लाय बाय काय असतो GCD असतो ठीक आहे. लक्षात घ्या म्हणजे दोन संख्यांचा जो बघा हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे ज्या संख्यांचा एलसीएम आणि एचसीएफ आहे ना तर एलसीएम गुणिले एचसीएफ जर केला आपण तर आपल्याला त्या दोन संख्यांचा गुणाकार त्याच्या एवढाच भेटतो. म्हणजे आपल्याला इथून दोन संख्या अशा काढायचा आहे की ज्यांचा गुणाकार बघा जर मी LCM इंटू HCF केला तर याचं आन्सर घेऊ आपण 19 इंटू 15 म्हणजे इथं काय केलं 1500 आणि 15 नम 135 म्हणजे 1350 आलं ठीक आहे. मग इथं दोन संख्यांचा गुणाकार कोणत्या बघा इथं टू करेक्ट अल्टरनेटिव्ह सांगितले ना म्हणजे इथं अशा दोन पर्याय शोधायचे आहेत की ज्यांचा गुणाकार 1335 यायला पाहिजे.
मग बघा यांचा गुणाकार करू बरं आपण, हा ना, यांचा गुणाकार करू. यांचा गुणाकार कसा करणार? 15 गुणिले 90 काय येतंय? 15 नम 135 आणि हा शून्य येतोय, म्हणजे ही संख्या आहे. ठीक आहे, इथं बघू आपण 3 अप्पाचे यांचा गुणाकार येईल का? बघा यांचा गुणाकार करू. एक मिनिट, मी थोडा कलर चेंज करतो. यांचा गुणाकार करू काय? 30 गुणिले 45. हा, इथं मी लिहिला 0, 3 5 15, अच्चाला 1, 3 चौक 12 आणि 1 13, 1350 येतोय. ठीक आहे, इथं 15 90 आणि हा शून्य ठेवला, बरोबर, म्हणजे 900 येत आहे. ठीक आहे, आणि इथं 3 18 आणि ते 2 शून्य ठेवले. मला सांगा इथं कोणते कोणते उत्तर दिसत आहेत? कोणत्या दोन उत्तरांमध्ये आपल्याला 1350 दिसतोय? इथं 1350 दिसतोय आणि इथं 1350, म्हणजे ए आणि बी हे ऑप्शन कसे आहेत? करेक्ट ऑप्शन आहेत. चला, कळलं असेल तुम्हाला तर नेक्स्ट एक्झाम्पलला आपण सुरुवात करू. बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सरिता हॅज सम फ्लावर्स टू मेक अ गार्लँड. म्हणजे सरिताकडे काही फ्लॉवर्स आहेत, त्याचं गार्लँड बनवायचं आहे. इफ शी मेक्स द गार्लँड ऑफ 20 फ्लॉवर्स, किती? 20 फ्लॉवर्स. जर 20 फ्लॉवरचं त्यांनी गार्लँड बनवायचं ठरवलं तर देन 2 फ्लॉवर्स आर रिमेन, तर 2 फ्लॉवर्स हे उरतात. इफ शी मेक्स द गार्लँड ऑफ 25 फ्लॉवर्स, जर 25 फ्लॉवरचं बनवायचं ठरवलं तर 2 फ्लॉवर्स उरतात. हाऊ मेनी मिनिमम फ्लॉवर्स डज शी हॅव, म्हणजे तिच्याकडे कमीत कमी किती फुलं असतील असं आपल्याला काढायला लावलेलं आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. मग समजा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? इथं मी लिहिलं 20. बघा इथं आपल्याला कोणता कन्सेप्ट यूज करायचा आहे? इथं आपल्याला यूज करायचा आहे HCF. काय इथं आपल्याला काय यूज करायचं आहे? HCF का LCM? बघा काय सांगितलं, हाऊ मेनी मिनिमम. मिनिमम विचारलेलं आहे म्हणजे LCM काढावं लागेल. काय काढावं लागेल? LCM. ठीक आहे, मग आपण LCM काढून बघू. याचा LCM कसा काढायचा? बघा मॅक्झिमम जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा आपण HCF काढतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर काढतो. मिनिमम विचारले म्हणजे काय काढायचं? LCM काढायचं. बघा प्रश्न मोठा आहे, त्याला वाचून किंवा ते मोठं आहे असं बघून आपण पहिल्यांदाच घाबरून जातो, पण आपल्याला घाबरायचं नाही. ठीक आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचंय बेटा. मग काय करणार? इथं 20 फ्लॉवर सांगितले तर इथं मी 20 लिहिलं. ठीक आहे, आणि इथं काय 25 आहे, बरोबर. आता यांचा आपण काय काढून घेऊ? LCM काढून घेऊ. काय काढून घेऊ? LCM. ठीक आहे, मग LCM जर काढला आपण तर कितीने भाग जातोय? 2 आने. 2 10 20, सॉरी हा 2 आने नाही 5 आने जाईल. बघा 5 1 5, 5 चौक 20, 5 5 25. ठीक आहे, आता भाग जातोय का? नाही. मग आता काय करणार? LCM काढायचं ना. मग LCM काढताना तुम्हाला काय सांगितलंय? जेव्हाही तुम्ही LCM काढणार तर त्यावेळेस प्रॉडक्ट कोणता घ्यायचा? हा प्रॉडक्ट घ्यायचा. हा प्रॉडक्ट घ्यायचा. 5 into 4 into 5, 5 5 25 चौक 100. ठीक आहे, याचा आन्सर काय आलं? 100 आलं. मग याच्यावरनं तुम्हाला काय कळलं की याचा जो LCM आहे तो काय आला? 100 आला. काय आला? 100 हा त्याचा LCM आला. आता 100 LCM येऊन गेला, पण आपल्याला काय सांगितलेलं की प्रत्येका ठिकाणी 2-2 फ्लॉवर उरतात. किती फ्लॉवर उरतात? 2-2. मग टोटल मिनिमम म्हणजे एकूण कमीत कमी जे फ्लॉवर्स आहेत, काय आहेत? फ्लॉवर्स ते किती असतील? 100. आणि हे कॉमन जे उरतात म्हणजे 100 फ्लॉवर सोडून 2-2 फ्लॉवर ते उरतात, म्हणजे ते कॉमन 2 उरलेले आहेत ते केले तर हे किती झाले? 102. म्हणजे 102 आहे का इथं आन्सर? हा बघा ऑप्शन डी मध्ये आहे. तर याचा आन्सर आला 102. ठीक आहे, नीट समजून घ्या, एकदम सोपं आहे. 1-2 मिनिटांमध्ये सुटणारं उदाहरण आहे. समजलं तुम्हाला? काय होतं याच्यामध्ये? 20 आणि 25 या संख्यांचा LCM काढायचा, कॉमन उरलेले किती ते बघायचे आणि ते प्लस करून द्यायचे. 102 किती झाले? 102. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल आहे LCM ऑफ 2 नंबर्स इज अ 12 टाइम्स देअर GCD. इफ GCD इज अ 12, फाइंड द नंबर्स. बघा नीट बघा, LCM ऑफ 2 नंबर्स इज अ 12 म्हणजे LCM जर आपण पाहिला तर एक मिनिट, मला इथं काय काय दिलेलं ते मी बघतो. इथं मला GCD पहिले दिलेला आहे 12. काय दिलेला आहे? GCD 12 दिलेला आहे.
आणि आपल्याला सांगितलं ते नंबर्स कोणते असतील ज्यांचा LCM आणि HCF दिलेला आहे. ठीक आहे, ते नंबर्स कोणते असतील ज्यांचा LCM आणि HCF दिलेला आहे. मग इथं आपल्याला दिलेलं काय काय, इथं दिलेला आहे आपल्याला GCD, तो किती आहे 12. LCM 12 टाइम्स देअर GCD, म्हणजे 12 into GCD. मग 12 into GCD किती आपला 12, इथं टाकला 12, 12 गुणिले 12 किती झाले 144. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला. ठीक आहे, आता याच्यात आहे ना इथपर्यंत आपल्याकडनं काय काय निघाला, आपल्याकडे निघाला फक्त LCM आणि HCF. म्हणजे इथं आपल्याकडे काय काय येऊन गेलेलं आहे, आपल्याकडे येऊन गेलेलं आहे मित्रांनो GCD आणि LCM. GCD आणि LCM ह्या दोन गोष्टी आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत. आता जर आपल्याला ते दोन नंबर्स काढायचे असतील तर त्याच्या अगोदर आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल, आणि ते सूत्र काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. या ठिकाणी परत एकदा सांगतो बघा, काय सांगतोय नोट करून घ्या. परत एकदा काय सांगतोय मी, नोट करून घ्या एकदा. काय सांगतोय मी की प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल्स टू LCM मल्टिप्लाय बाय GCD असतो. मग तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली काय, की LCM आणि GCD यांचा गुणाकार जेवढा असेल तेवढाच त्या संख्यांचा गुणाकार असणार. मग इथं पहिल्यांदा आपण काय करून घेऊ, LCM into GCD काढून बघू काय येतो. बघा LCM किती आहे 144 आणि हा किती आहे 12. ठीक आहे, यांचा गुणाकार करा, बरोबर की नाही. LCM आणि GCD यांचा गुणाकार करूया आपण. हा, मग गुणाकार करूया, बाजूला करून घेतो मी 144 गुणिले 12. ठीक आहे, 12 चोक 48, अच्छाला 4, 12 चोक 48, 49, 50, 51, 52 इथं लिहिला तो, इथं लिहिला 5, 12 1 12, 12 आणि 5 किती झाले 17. ठीक आहे, 1758. मग इथं कोणाचा गुणाकार 1758 येतो ते बघू. पहिल्यांदा इथे युनिट प्लेसला गुणून बघा, 2 दून 4 म्हणजे याचा शेवटचा अंक काय येणार 4. आपला शेवटचा अंक काय यायला पाहिजे बघा, आपला 1758 मी तर लिहून घेतला. आपला शेवटचा अंक काय यायला पाहिजे 8. इथं जर गुणाकार केला तर 2 दून 4, शेवटचा अंक काय येणार 4, म्हणजे ही संख्या नाही आहे. ओढवली हिला. पुढे बघा, आता इथं बेस काय येतात 12, म्हणजे इथं शेवटचा अंक काय येणार 2 येणार. तर इथं काय आहे 8, म्हणजे ही सुद्धा संख्या येणार नाही. आता 2 8 काय येतो 16, शेवटचा अंक काय येतो 6, म्हणजे इथं काय पाहिजे 8, ही येणार नाही. मग बघा अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन इलिमिनेट करता येतात, काढून टाकतात. मग एकच ऑप्शन आलेला आहे तर हेच काय असेल त्याचं उत्तर असेल. पण तरी देखील यांचा गुणाकार आपण करून बघू. बघा काय येतं बरं, 36 गुणिले जर आपण 48 केला तर तो 1758 यायला पाहिजे. 8 सक 48, अच्छाला 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 किती झाले 28. आता 4 सक 24, 4 सक 24, अच्छाला 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. हा 8, 8 आणि 4 12, अच्छाला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, आणि या ठिकाणी लिहिला 1. काय झालं 1700, एक मिनिट 1700, 8 सक 48, अच्छाला 4, 8 त्रिक 24, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. इथे एक आपला गुणाकार चुकला असेल एखाद वेळेस. 12 चोक 48, अच्छाला 4, 12 चोक 48, हा इथं 52 येतो. हा किती झाले 52, 52चा मी इथं लिहायला पाहिजे होता 2. काय लिहायला पाहिजे होता, एक मिनिट इथं 2 येईल गुणाकार. ठीक आहे, हा म्हणजे हा काय आला असता आपला 1728. घाईमध्ये माझ्याकडनं 5 लिहिला गेला. ठीक आहे, हा 1728 आहे, हा पण 1728 आहे. म्हणजे हा दोघांचा प्रॉडक्ट कसा आहे सेम आहे, म्हणून उत्तर कोणतं असेल या ठिकाणी 36,48 हे उत्तर असेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल वर जाऊया. बघा एक्झाम्पल मोठं दिसतंय, पण मोठं दिसतंय तर घाबरायचं नाही, त्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा एक्झाम्पल पूर्ण समजून घ्या. बरोबर, एकदा तुम्ही एक्झाम्पल समजून घेतलं तर तुमचं टेन्शन मिटलं. एकदा समजून गेलं तुम्हाला मग ते सोडवता येतं.
ऑन इंटरनॅशनल हेल्थ डे हेल्थ डिपार्टमेंट परचेज द 30 ऍपल्स. हेल्थ डिपार्टमेंट जे आहे म्हणजे आरोग्य विभाग त्याने 30 ऍपल परचेस केले. परचेस म्हणजे विकत घेतले. अँड 55 स्वीट लाइम्स 50 स्वीट लाइम्स विकत घेतले आणि 80 बनानाज विकत घेतले. ठीक आहे. टू डिस्ट्रीब्यूट द स्टुडंट इन द हॉस्टेल. का घेतले? कारण हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना ते वाटायचे आहेत. वेन द फ्रुट्स वेअर डिस्ट्रीब्युटेड वेन द फ्रुट्स वेअर डिस्ट्रीब्युटेड जेव्हा ते फळं वाटली जातील. कसे वाटली जातील? इक्वली. देअर रिमेन द 5 फ्रुट्स ऑफ इच टाइप. तर प्रत्येक टाइपचे 5-5 फळं वाटल्यानंतर उरतील. हाऊ मेनी मॅक्झिमम स्टुडंट्स वेअर देअर इन द हॉस्टेल दॅट डे. तर ट्रिक सांगतो. काय दिसतं इथं? मॅक्झिमम. मॅक्झिमम म्हणजे काय? मोठा. मोठा म्हणजे काय? महत्तम. मोठा आला म्हणजे काय काढायचा असतो? HCF काढायचा असतो. म्हणजेच काय काढायचा असतो? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर काढायचा असतो. चला सुरुवात करूया. इथं किती ऍपल्स होते? 30. पण किती हे वाटल्यानंतर किती उरणार आहेत? 5 उरणार आहेत. म्हणजे इथं मी काय केलं? 30 मधनं 5 गेले. किती उरले? 25. मग इथं किती आहेत? 55. किती आहेत? 55. मग 55 मधनं 5 फळं उरणार आहेत ना, त्यांना काढून टाका. किती उरले? 50. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर आपण यांचा विचार केला कशाचा? 80 मधनं किती गेले? 5. 80 मधनं किती उरणार आहेत? 5. तर काढले तर किती उरले? 75. ठीक आहे. मग आता आपण काय करणार? यांचा जीसीडी काढूया. बघा 25, 50 आणि 75. ठीक आहे. आता याला कितीने भाग जातो? 5ने. 5 25, 5 10 50, 15 5 75. ठीक आहे. परत कितीने भाग जातोय? 5ने. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. म्हणजे आपल्याला इथं जो GCD आहे तो काय मिळतोय? 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25. आता हे 25 आन्सर आहे का? बघा बरं. 25 आन्सर आहे का? ठीक आहे बघा. हे 25 आन्सर आहे. तर ऑप्शन डी काय आहे? करेक्ट आन्सर आहे. म्हणजे इथं मॅक्झिमम स्टुडंट्स वेअर देअर इन द हॉस्टेल म्हणजे जे मॅक्झिमम स्टुडंट्स आहेत मॅक्झिमम स्टुडंट्स आहेत ते किती आहेत? 25 आहे. हॉस्टेलमध्ये किती आहेत? 25. समजलं तुम्हाला? चला नेक्स्ट एक्झाम्पल वर वळूया. पुढचं एक्झाम्पल आहे LCM ऑफ 2 consecutive ऑड नंबर इज 255. म्हणजे काय? 2 ऑड नंबर आहेत बरोबर की नाही? म्हणजे विषम संख्या कशा आहेत? एकानंतर एक येणाऱ्या म्हणजे कन्सिक्युटिव्ह. LCM ऑफ 2 consecutive ऑड नंबर्स किती आहेत? 255. किती आहेत? 255. फाइंड द इव्हन नंबर जस्ट बिफोर द स्मॉलर ऑड नंबर आउट ऑफ दिस 2 ऑड नंबर्स. ठीक आहे. मग आता असा इव्हन नंबर काढायचा आहे की जे ऑड नंबरचा बघा ज्या 2 ऑड नंबरच्या म्हणजे लगातार येणाऱ्या ज्या 2 ऑड नंबरचा LCM काय आहे? 255 आहे. अशा त्या 2 ऑड नंबरच्या लहान ऑड नंबर जो असेल त्याच्या अगोदरची इव्हन नंबर काय असेल ना तो आपल्याला शोधायचा आहे. एवढा क्वेश्चन कळला तुम्हाला? मग आता आपण कसा शोधायचा बघा. आता या ठिकाणी थोडासा विचार करा बाळांनो. जर का समजा तो इव्हन नंबर आपण 22 घेतला. काय घेतला? 22. तर 22 नंतर येणारी पुढची संख्या कोणती आहे? 23. म्हणजे ऑड नंबर कोणता असेल? 23. आणि मोठा ऑड नंबर म्हणजे याच्या नंतर येणारा ऑड नंबर कोणता आहे? 23 नंतर येणारा 25 आहे. ठीक आहे. यांचा गुणाकार करून बघू आपण. 23 गुणिले 25. 25 त्रिक 75 आणि 25 दोन 50. 50 आणि हे झाले 575. ही संख्या 575 आहे का? नाही. हे का करतोय मी? कारण दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या LCM of 2 consecutive odd numbers. LCM of 2 consecutive odd numbers is a 255 असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. 5 मिनिटं थांबा ग. बसून जा बाहेर तिकडं. दरवाजा लावून घ्या.
येतोय का? नाही. ठीक आहे, मग आपण सर समजा 16 घेतला, काय घेतला? 16. 16च्या अगोदरची म्हणजे 16च्या नंतरची जी संख्या आहे ती कोणती आहे? 17. ठीक आहे, आणि 17 नंतरचा ऑड नंबर कोणता आहे? 17 नंतरचा ऑड नंबर आहे 19. यांचा प्रॉडक्ट काय येईल बघा, यांचा येत होता 575. यांचा काय येईल बघू, 17 गुणिले 19, नवीन 7 63. अच्छा, आपल्याला शेवटी 5 पाहिजे, इथं 3 येतोय म्हणजे हे पण येणार नाही, हा येणार नाही, हा येणार नाही. इथं बघा बरं, 14. 14च्या पुढची संख्या कोणती आहे? 15. 15च्या पुढची संख्या कोणती आहे? 17. ठीक आहे, यांचा गुणाकार करा बरं आता. 17 गुणिले 15, 15 7 5 बरोबर, आणि 15 1 15, म्हणजे यांची बेरीज झाली 25. इथं काय येणार? 25. ठीक आहे, म्हणजे 255 आलं. यांचं उत्तर काय आहे? 255 येत आहे. येत आहे 255, म्हणून ऑप्शन सी हा काय असेल? आपला करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अ वायरमॅन हॅज 3 बंडल्स ऑफ वायर्स हॅव्हिंग द लेंथ 24 मीटर, 30 मीटर अँड 36 मीटर रिस्पेक्टिव्हली. He has to cut the pieces of equal lengths. त्यांना इक्वल तुकडे करायचे. What will be the maximum length of each piece? मॅक्झिमम विचारलं म्हणजे काय काढायचं इथं आपल्याला? मॅक्झिमम विचारलेलं आहे म्हणजे इथं आपल्याला काय काढायचं आहे? जीसीडी काढायचा. म्हणजे जीसीडी कसा काढायचा नीट लक्ष द्या. हा 24, हा 30 आणि हा 36. ठीक आहे, यांचा काय काढायचा आहे? जीसीडी. मॅक्झिमम सांगितलं ना, जीसीडी काढू. कितीने भाग जातोय बघू आपण? 2 ने. 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 1 चा 2, 2 5 चा 10, म्हणजे 15 2 30, बे 1 बे 8 16. ठीक आहे, आता परत कशाने भाग जातोय? 3 ने भाग जातोय बघा. 3 ने भाग देऊया. 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18. ठीक आहे, मग मला जर इथं जीसीडी काढायचं असेल, जीसीडी, तर तो काय येईल? 2 × 3, म्हणजे 2 3 6, काय येईल? 6. तर या ठिकाणी जीसीडी काय निघून गेला आपला? 6 निघून गेला. जीसीडी काय निघाला? 6. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय असेल? 6 मीटर असेल. काय असेल? 6 मीटर. ठीक आहे, संपलं. आता बघा, एलसीएम ऑफ, पुढचा क्वेश्चन बघा. एलसीएम ऑफ 2 कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर इज 195. एलसीएम ऑफ 2 कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स बघा. आता तो जो एक्झाम्पल आहे ना, त्याच्यासारखाच हा एक एक्झाम्पल आहे, सेम टू सेम आहे. विच इवन नंबर विल बिटवीन दीज 2 ऑड नंबर्स? त्या 2 ऑड नंबरच्या मध्ये असणारी इवन नंबर कोणती? तर हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देतो है ना. का? कारण तो जो क्वेश्चन आहे ना, सेम टू सेम तसाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला आहे, म्हणजे सिमिलर क्वेश्चन होऊन जाईल. त्याच्यासाठी मी सोडवला, माझ्याकडनं डबल सेम क्वेश्चन त्याच टाईपचा टाकला गेला. ठीक आहे, तर तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. व्हॉट शुड बी द मॅक्झिमम साईज ऑफ द स्क्वेअर टाईल? मॅक्झिमम साईज ऑफ द स्क्वेअर टाईल म्हणजे समजा आता एक हॉल आहे. काय आहे? हॉल. एक मिनिट, मी असा एक हॉल बनवला. हा एक हॉल आहे, आणि याच्यामध्ये ना आपल्याला टाइल्स लावायच्या. काय लावायच्यात? स्क्वेअर टाइल्स लावायचे. स्क्वेअर टाइल्स एक सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हा हॉल आहे, याला स्क्वेअर टाइल लावायचे. टाइल म्हणतो ना आपण, टाइल्स लावतो ना. ठीक आहे, स्क्वेअर टाइल लावायचे आहेत. विच विल बी द कम्प्लिटली कव्हर द फ्लोअर बाय ऑफ हॉल विथ द 10 मीटर ब्रीथ अँड 12 मीटर लेंथ. बरोबर, म्हणजे यांची जी समजा जी लेंथ आहे, म्हणजे जी ब्रीथ असेल समजा ती 10 मीटर असेल, आणि लेंथ किती असेल? 12 मीटर असेल. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे की व्हॉट शुड बी द मॅक्झिमम साईज? मॅक्झिमम हा शब्दाला काय काढायचा असतो? जीसीडी काढायचं, म्हणजे एचसीएफ काढायचा असतो. तर इथं आपण केलं काय? हा 12, हा 10 डिवाइड करा. कितीने? 2 6 जा 2 5 चा, म्हणजे इथं आता 6 आणि 5 ला कोणत्या नंबरने डिवाइड होतोय का? नाही, म्हणजे हा काय झाला आपला? जीसीडी. जीसीडी किती येतोय? 2 येतोय. मग इथं काय येईल? मॅक्झिमम नंबर कोणता येतोय? 2, म्हणजे आन्सर 2/2 वाला हे जे आहे हे आन्सर येईल. म्हणजे मॅक्झिमम साईज जी आहे ती काय येईल? 2 मीटर बाय 2 मीटर. समजलं तुम्हाला? ठीक आहे,
पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आहे हाऊ मेनी स्क्वेअर टाइल्स ऑफ मॅक्झिमम लेंथ आर रिक्वायर्ड टू कव्हर द फ्लोअर ऑफ हॉल हॅव्हिंग द. आता हा सेम टू सेम तसाच आहे, बरोबर आहे की नाही. इथं पण काय विचारलेलं आहे, मॅक्झिमम. बघा तरी मी कव्हर करून देतो. आता तोच आहे वाटतं. अच्छा, इथं काय विचारलेलं आहे की हाऊ मेनी स्क्वेअर टाइल्स, आणि इथं काय विचारलं होतं आपल्याला, स्क्वेअर टाइलची साईज विचारली होती है ना. आता बघा प्रश्न बघा कसा बदलतोय. त्या प्रश्नामध्ये साईज विचारली होती, या प्रश्नामध्ये आपल्याला किती टाइल्स आहेत, म्हणजे मॅक्झिमम किती टाइल्स आहेत ते विचारलेलं आहे. मग हे कसं सॉल्व्ह करायचं, मग किती टाइल्स आहेत तर ते आपण कसं सॉल्व्ह करू शकतो नीट बघा. सगळ्यात मॅक्झिमम विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला जीसीडी काढावा लागेल. हा काय 12 आहे, ठीक आहे. मग इथं आपण काय केलं बघा, भाग दिला कशाने, 2 पंच 10 बेसक 12, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक तर कळलं की जी हा काय मॅक्झिमम साईज झाली, म्हणजे मॅक्झिमम जी साईज आहे ती किती आहे 2/2, म्हणजे किती झाली 4, ठीक आहे. आता जर तुम्ही त्याचा विचार केला तर लेंथ किती आहे 10 आणि ब्रीथ किती आहे 10 आणि लेंथ किती आहे 12, म्हणजे एरिया जो आहे कोणाचा ऑफ हॉल, जो हॉल आहे ठीक आहे, त्या हॉलचा एरिया किती आहे 10 × 12, 12 10 120, बरोबर. मग आता हा जो 120 आलेला आहे ना, हा बघा हा 120, ठीक आहे. तर मग आपण काय करतो, नंबर ऑफ टाइल्स म्हणजे टाइल्सची संख्या, नंबर ऑफ टाइल्स, टाइलची संख्या कशी घेतो है ना, एरिया ऑफ हॉल अपॉन एरिया ऑफ टाइल असं घेतो. एरिया ऑफ हॉल किती आहे 120 आणि एरिया ऑफ टाइल किती आहे 4, भाग देऊ आपण, 4 1 4, 4 3 12, 4 0 0, म्हणजे इथं उत्तर काय आलं 30 आलं. 30 आन्सर आहे सापडलं उत्तर, ठीक आहे. अशा पद्धतीने फास्टली तुम्ही स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे. आता इथून 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्क देतो, सगळ्यांनी होमवर्क कंपल्सरी करायचा आहे, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या, टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ स्क्रीनशॉट, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये जीसीडी आणि एलसीएम म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर आणि लोएस्ट कॉमन फॅक्टर यांच्यावर कसे एक्झाम्पल्स स्कॉलरशिपला विचारले जातात ते एक्झाम्पल्स कव्हर केलेले आहेत, ठीक आहे. अभ्यास करत राहा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत इथं थांबूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.